काय करतोय रोहन? रोहन काम करतोय. तुपासाठी लोणी हलवतो. हा का? तर रोहन बाळ आपलं मदत करते आपल्या आईला, असे छोटी छोटी कामं करते सगळे. आणि आता जेवण वाढून आलंय आजी लोकांना. आणि मग म्हटलं साठलं होतं ना साय, म्हटलं हलवतोस का, मदत करतोस का मला? तर छान वाटतं हे मशीन फिरवायला पण. आणि मग मज्जा येते, आहे का नाही? मज्जा येते, माझं काम होऊन जातं. बघ झालंय का? नाही, व्हायचंय अजून. पाणी टाकायचं आहे. नाही, पाणी टाकायचं नाही, आता फिरवायचं. गोळा होत आला आता. हळूहळू घट्ट होईल ना? हळूहळू घट्ट होतं ते. तर चालू असू द्या रोहनचं काम. उभ्या इकडं काय चाललंय अजून, बाहेर वगैरे. बाहेर जाऊया. मस्त हवा सुटली आहे, आतमध्ये खूप गरम होते. तर लालू आले का जेवून? आलो. हा ना, लवकर झाले आज जेवण. मस्त मस्त वाटते ना. काय 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 झालं होतं? कोण मारत होतं? लाल्या मारला तुला? कसं काय मारला? म्हटलं तूच आजीने शिकवलं, बांडगावच्या आजीने मारायला शिकवलं म्हटलं तुला. लाल्याला? हा, हं. मारू नको म्हणायचं. माघारी मारी दिली. आता पाय घाम करतो लगेच. माघारी मारते कुंभारला? पाय पायची माघारी मारते. बाय बाय म्हणलं तर माघारी मारते. मग इथं बसायचं नाही म्हणून सांगितलं. इथं अडचण आहे. इकडं सगळे अंधार असते. उठ इकडं बस. उठ इकडं. खुर्च्या आहेत, तिकडल्या खुर्च्या आणायच्या. तिकडून खुर्च्या आणायच्या. जाऊ तिकडून खुर्च्या आणा. चल, इथं बसायचं नाही भिंतीला टेकून मामा कोणीच. उठा, हा उठा उठा, खुर्च्यावर बसायचं. एवढं सगळं. म्हटलं ती मारायला लागली. म्हटलं बांडगावच्या आजीने शिकवलं म्हटलं तुला मारायला. बघ, भांडगावची आजी आहे काय. जा खुर्च्या आणा. आणि तर आणायला तिकडून घ्या. हा, मस्त एवढी मोठी जागा असताना तिकडं काय गरज आहे का अडचणीमध्ये बसायची जाऊन? हा, नाही बसू इकडे पटकन आपलं उजेडात. मग आजीने शिकवलं तुला मारायला, काय खरं नाही म्हटलं. अगं तू त्याची कळ काढत होती, मग तर काही लांब बघा ना. आणि तर हीच कळ काढते म्हटलं त्याची. आणि त्याचं नाव टाकलं. बाकीच्यांचं वरी जेवण होते का? तुमची जेवण चालू आहेत ना. मस्त या खांबावरती हा बल्ब बसवलेला आहे. तर सगळीकडे उजेड पडतो इकडं. आणि आपल्या दारात पण इथं टूब बसवलेली आहे. तर मस्त इकडं उजेड असतो नाही काही. बसा मग गप्पा मारत काहीतरी. रामकृष्ण हरी आपलं. हा, बघा इकडचं वातावरण कसलं भारी आहे. हाय का? पॉम्पॉन आहे, टॉटॉन आहे, काय नाही. एखादी गाडी कधी गेली तर गेली. मस्त वारं, हवा, शुद्ध वातावरण गावाकडचं. मस्त आहे इकडचं लोकेशन सगळं. संध्याकाळी तर खूप छान वाटतं, शांत एकदम मस्त वाटतं. त्या खांबाचा उजेड पाड तिथपर्यंत जातो. हा खांब, ह्याच्यावर जे बल्ब लावलेलं आहे ते. जुली झोपलेली आहे. आणि इतकं छान वारं सुटलं ना, इतकं मस्त वाटते ना बाहेर बसायला. उठूच नाही वाटत. चहा ठेवला इकडं. आता चालले लोणी काढायचं, कारण रात्री मी हलवून ठेवलं होतं. तर आता सकाळी छानपैकी लोणी निघालेलं आहे. आणि आज रविवार, सकाळची पाहुणे येणार आणि उरकाउरकी चालू आहे. चला मावशी आणि ताई काहीतरी करतायत इकडं. आणि ताई काहीतरी भांड्यामध्ये शोधतायत. काय शोधताय आणि ताई? आ, टोप पाहिजे डाळ टाकायला. आहे ना माझ्याकडे इकडं, ह्याच्यात बघू ना आज. आ, बर बर, हा ना. तर हा असा लोणी काढलेला आहे, गोळा लोण्याचा. एकदम मस्त निघालाय. ह्याला असं उचलायचं. 8-10 दिवसाला एवढं लोणी निघतं आपल्याला. 10 दिवसाचं किंवा काहीतरी असतं. हे बघा, हे आहे प्युअर लोणी. खायचा का? चल मावशी लोण्याचा गोळा खायचा का?
आणि तर ताई खायचं का लोणी? दही दूध लोणी हा? कृष्ण खात होता. हा ना, हे असं लोणी आहे. तर अजून भरपूर काम आहेत आणि रोहितचं चाललंय तेलाचा डबा रिकामा झाला होता तर चिमण्यांना घर करायचं. त्याचं आहे चिमण्यांविषयी काहीतरी वेगळंच प्रेम. तो चिमण्यांना पाणी काय ठेवतो टोपल्यात, घर काय करतो. हा ना, चल मावशी, मोठ्या दादाचं काहीतरी कला चालू असते. बारक्या दादाचं मांजर आणणं, मोठ्या दादाचं सेवा करणं, त्यांना खायला आणणं, सर्व देणं, हेच चालू असतं. हा ना, 2-3 दिवस कसं करत होते मांजरं, बघितलं ना तुम्ही बघितलं कसं होता? लय म्याव करत होतं, लगेच काल तुमच्या तर पायाला सोडतच नव्हती. माझ्या पायाला तर नकोच मारली आ? नको मारली. नका मारली. माझं तसं म्हणून पाय तो मी मारला आणि डोक्यात गेला डोक्यावर. तर चालू आहेत आपलं सगळं, पोरांचं काहीतरी चालू असतं. माझं स्वयंपाकाची घाई आहे, तर अजून स्वयंपाक व्हायचा आहे. दूध आता आलेला आहे, चहा ठेवला इकडं, तर सगळं फटाफट करून घेऊ काम. पाहुणे आले तर पाहुण्यांचं झाल्यावर मग चहा ठेवता येईल ना. आधी काय झालं आहे सांगते मी. हा इथं बसला आहे, हा सकाळपासून नाराज आहे. रोहितच्या मागं कामं होती, ज्वारीचं जरा दळण दळलं, म्हणजे पीठ नव्हतं थोडंसं द्या, तर ज्वारीचं दळण दळलं. ह्या मटकीमध्ये काय झालं होतं, किडे लागले होते सगळे, तर धुवून घेतली मटकी आम्ही. आणि ते जे खराब मटकी होती ती सगळी वरती आली आणि ही चांगली मटकी आहे. तर आता छानपैकी 2दा उसळ होईल. आजी लोकांना करता येते, भाजी पण करता येते. रोहित आत्ताच आला आहे खायला घेऊन हे. आणि मृदुला आजी इकडं बसलेली आहे, गेस्ट आलेले आहेत. मी खाली आहे, जायचं आहे वरती आत्ता. चहा पण ठेवायचा आहे ह्यांना. बघूया वरती काय चाललंय. शिक्रापूर करंदे, हां करंदेकडून गावाकडून आलेले आहेत. तर मावशी व्हिडिओ बघतायत, कुसुम मावशी व्हिडिओ बघतायत. तर त्यांनी त्यांच्या 17वा वाढदिवस आहे ना, तर त्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या शोध वृद्धाश्रमाला जेवण दिलं. इथं राहणाऱ्या आजी आजोबांना केक वगैरे कट केला. खूप छान एन्जॉय केलं सगळ्या आजींनी तुमच्याबरोबर. आणि त्यांनी आपल्यासाठी टावेलही आणलेले आहेत. तर तुम्हाला थोडंसं कसं वाटलं आमच्या वृद्धाश्रमात येऊन, कुसुमताई सांगताल का तुम्ही? आम्हाला खूप छान वाटलं तुमच्या वृद्धाश्रमात येऊन. आणि तुमच्या कार्याला खरंच सलाम. धन्यवाद, आशीर्वाद द्या तुमचा. आशीर्वाद आहे. आणि ताईंची मुलगी आहे, तर ताईच्या मुलींनी आईची इच्छा पूर्ण केली. आईची इच्छा होती की इथं यायचंय आणि ह्या सगळ्यांना भेटायचे वाढदिवसा दिवशी. तर ताई तुमचेही खरंच मनापासून धन्यवाद. आणि मावशी तुम्ही त्यांच्या बरोबर आलात, तुमचे मनापासून धन्यवाद. आणि आमच्या आजी लोकांनाही आज बघून छान वाटलं की तुम्ही एवढ्या लांबून गळ्याला तुमच्या काही त्रास आहे, पट्टा आहे, त्या त्रासातूनही तुम्ही आमच्यापर्यंत आलात. तर खरंच मनापासून धन्यवाद. आणि आमच्या आजी लोकांना काय आणलंय ते द्या. आणि तुम्हाला म्हणजे करमलं का आमच्याकडे येऊन? बरं वाटलं? करमलंय, खूप करमलंय. आणि कधीपासून बघताय माझे व्हिडिओ वगैरे? 1 वर्ष होऊन गेलं. हा का? काय म्हणजे त्या व्हिडिओ मधून काय? अंकल होते ना, त्यांची बायको होती, भाभी त्याच्या आधीपासून मी बघते. बघत होते. काय घेण्यासारखं काय आहे व्हिडिओ मधून? काय घेण्यासारखं, खूप घेण्यासारखं आहे, पण ते आता मला व्यक्त करता येत नाही. किती संकट आलं तरी त्याच्यातून जगण्यासारखं, घेण्यासारखं. आणि ह्या लोकांकडे बघून थोडं जगण्याचं बळ आपल्याला जगू शकतात. आपण का नाही, आपलं सगळं व्यवस्थित आहे ना, तर मग आपणही जगू शकतो. आपल्याला कमी दुःख आहे, ह्या लोकांना किती दुःख आहे. तर आणि तुमचं खरंच काम कौतुक करण्यासारखं. खूप छान, काय नाही, छान काम. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. तुम्ही असंच आनंदी राहा, खुश राहा, आमची मदतही करत राहा. आज तुमच्या मदतीशिवाय मी पुढे नाही जाऊ शकत. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या बरोबर. माझा असा आशीर्वाद आहे तुम्हाला की तुमची स्वतःची जागा व्हावी आणि तुमचं परवाच्या व्हिडिओ मध्ये बघून स्वतःचं सगळ्यांना एक घर मिळावं. तर धन्यवाद त्या आशीर्वादाबद्दल. आम्ही त्यासाठी पण धन्यवाद, आशीर्वाद. तर ताईने टावेल आणलेले, तर देऊन टाका ताई टावेल. तर आपल्याकडे असेच पाहुणे येत आहेत आणि खरंच पाहुण्याच्या मदतीशिवाय काहीच नाही होऊ शकत. आम्ही पाहुणेच आणि गेस्टच म्हणतो. तर खूप छान वाटलं भेटून. आणि तुम्हालाही कसं वाटलं सांगा आमच्या पाहुण्यांना भेटून. धन्यवाद. खुशी